यानंतर वळूया आपण चर्चेकडे। छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा सिनेमात गणोजी शिर्केंची बदनामी केल्याचं सांगत शिर्केंच्या वंशजांनी आवाज उठवला। दरम्यान शिर्केंच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं उत्तेकर म्हणाले। त्यामुळे या वादावर पडदा पडेल का? एका बाजूला गद्दारीच्या बदनामीचा शिक्का पुसण्यासाठी शिर्के मैदानात उतरलेले असताना इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। संभाजी महाराजांसोबतच्या नेमकी गद्दारी कोणी केली या संदर्भात इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। एक महत्त्वाचा पुरावा त्यांनी सगळ्यांच्या समोर सादर केलाय, तो म्हणजे फ्रान्सिस मार्टिन याची डायरी। हा फ्रान्सिस फ्रेंचांचा गव्हर्नर होता। त्यावेळी संगमेश्वर जवळ राजापूरला फ्रेंचांची वसाहत होती। त्यामुळे स्वराज्यात काय चाललं हे त्याला राजापुरातून समजत होतं। संभाजी महाराजांच्या फेब्रुवारी महिन्यात पकडलं गेलं। त्यांनी मार्च मध्ये याबद्दल आपल्या डायरीत लिहिलं। संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी पकडून दिलं। त्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी मोगलांशी आधीच संधान बांधलं होतं असा उल्लेख त्या डायरीत असल्याचं सावंत सांगतायत। त्यांच्या या दाव्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटतायत आणि त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा उल्लेख ऐतिहासिक पुरावा म्हणून जो केला गेलेला आहे तो खरंच करणं योग्य आहे का? अनेक प्रश्न आहेत। पानिपतकार विश्वास पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। पण त्याआधी मला विश्वास पाटील यांना ज्या प्रकारे इंद्रजीत सावंत यांनी मांडणी केलेली आहे ती मांडणी ऐकवायची आहे, मग मला चर्चेवर यायचं आहे। बाकी मान्यवर पाहुणे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत, पण सुरुवातीला विश्वास पाटलांशी आपण बोलूया। सुरुवातीला इंद्रजीत सावंत यांचा दावा नेमका काय तो ऐकूया, मग मी चर्चेवर येतो। संभाजी महाराजांच्या या जो छापा टाकला संभाजी महाराजांच्या संगमेश्वरला शेख निजामनं, त्यावेळीची आपल्याला समकालीन कागदपत्र बघावी लागतात। आता त्याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जो मिळालेला आहे तो ज्याला आपण प्रथम दर्जाचा पुरावा म्हणतो तो आहे फ्रान्सिस मार्टिन याची एक डायरी प्रकाशित झालेली आहे। आणि तो त्यावेळेला पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे, फ्रेंचांचा गव्हर्नर आहे। आणि त्याला संगमेश्वरच्या जवळ जे राजापूर ठिकाण आहे तिथं काउंटर होतं फ्रेंचांचं। ते खूप जवळ आहे संगमेश्वर आणि राजापूर, आपण बघितलं तर लक्षात येईल। तिथून त्याला बातम्या समजत होत्या स्वराज्यातल्या सगळ्या। आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना फेब्रुवारीमध्ये पकडलंय आणि मार्चमध्येच त्यानं नोंद करून ठेवलेला आहे की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनांनी पकडून दिलं। एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण सरकारकुनांनी मोगल जो सेनापती होता त्याच्याशी अगोदरच संधान बांधलेलं होतं की ॲम्बुशमध्ये पकडून द्यायचं किंवा त्यांना किल करायचं, मारायचं, असा त्यांनी अगोदरच तो कट रचलेला होता। आता याच्यामध्ये कोण सरकारकुन सामील होते याचा थेट उल्लेख आपल्याला मिळत नाही, पण त्यावेळेचे जे ब्राह्मण सरकारकुन आहेत यांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत। आता ह्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचा विषय आपल्याकडे येतोय की संगमेश्वर याचं देश कुलकर्णी पद आहे। संगमेश्वरचा जो भाग होता तो देश कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे आहे। म्हणजे त्याला अण्णाजी नव्हता पण त्याच्याकडे होतं। दुसरं, संगमेश्वर खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णी पद हे सुद्धा या अण्णाजी दत्तोकडे आहे। आणि अण्णाजीला हत्तीच्या पायी दिल्यामुळं त्याच्या बरोबरची जी मंडळी सगळी होती ती सगळीच सापडलेली नव्हती। आणि इतकं, आणि संगमेश्वरवर ज्यानं छापा टाकला शेख निजाम जो होता मुकरब खान, तो वसमत मधला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, त्याची जागीर वसमतची आहे। आता परत ह्याचं लिंक अशी आपण लावू शकतो की वसमतचं कुलकर्णी पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं। आणि तोच सगळा वसमतचा जो जागीरदार आहे परत मोगलांकडचा तो शेख निजाम हाच परत संभाजी महाराजांच्यावर छापा टाकतो आणि संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो। आता ही सगळी लिंक जर आपण बघितली तर याच्यामध्ये जो मार्टिननं उल्लेख केलेला आहे तो प्रथम दर्जाचा आहे। आणि त्यामुळं परत इतिहासाच्या अभ्यासाची नवीन द्वारं जी आहेत ती खुली झालेली आहेत की ज्या पद्धतीनं मार्टिन सांगतोय की हा कट झाला, कारस्थान झालं आणि लगेचच त्याला महिन्याभरामध्ये इंटेलिजन्स मिळाला। हा इंटेलिजन्स आहे की
संभाजी महाराजांच्या विरुद्ध एक मोठा कट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सरकारकून होते ते सामील होते. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की इतिहासाला पुन्हा एकदा संभाजी महाराजांची जी पकड जी झालेली आहे त्याच्यावर नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केलेला हा दावा आणि या दाव्याच्या अनुषंगानं निर्माण झालेला नवा वाद या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणे असणार आहेत, पण सुरुवातीला आपल्यासोबत पानिपतकार विश्वास पाटील असणार आहेत. पाटील सर, तुमचं स्वागत आहे. इतर पाहुण्यांकडे जाण्याच्या आधी मला आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडून हवी आहेत. पाटील सर, ज्या प्रकारे फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्या डायरीच्या काही पानांच्या आधारे एक नवा पुरावा म्हणून जे मांडलं गेलंय, खरंच त्याला पुरावा म्हणता येईल का? आणि त्यात हा फ्रान्सिस मार्टिनचा हा जो तथाकथित पुरावा आहे हा टोटली बोगस आहे. कसा बोगस? फ्रान्सिस मार्टिन हा मनुष्य अजिबात रिलायबल नव्हता. त्याची जर डायरी वाचली आणि छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल जे त्याने घाणेरडे उद्गार काढलेले आहेत आणि जे अकलेचे तारे तोडलेले आहेत ते पाहिल्यानंतर हा माणूस अजिबात त्या लायकीचा नाही आणि त्याचा पुरावा एवढा बादरायण संबंधानं आणण्याचं कारण नाही. तुम्हाला वखारीचाच पुरावा हवा असेल तर मद्रास वखारीतलं पत्र 27 मार्च 1689 आहे. ते वासी बेंद्रे, कमल गोखले सर्व इतिहासकारांनी उद्घृत केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दक्षिणेतील ताज्या बातमीनुसार संभाजीस त्याच्या लोकांच्या फितुरीमुळे मुघलांनी पकडलं. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गंमत अशी आहे की अरे रायगडाचा दरवाजा सोडून तुम्ही दुनियेतले पुरावे कशाला बघता? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? महाराजांनी काय आदेश काढले ते तुम्ही पाहा ना. काय सुचवायचंय तुम्हाला? मी याच्या बाबतीत नाही, आता फंद आणि फितुरी याबद्दल जर बोलायचं झालं तर जेधे शकावली सारखं उत्तम डॉक्युमेंट मराठ्यांच्या इतिहासासाठी दुसरं नाही. ह्या जेधे शकावलीच्या पान क्रमांक 34 वर शके 1660चा एक उल्लेख आहे. कवी कलश याजवरी शिरके पारके झाले, कलश पलून खिलण्यावरी म्हणजे आजच्या विशाळगडावर गेले, तेच मासी म्हणजे त्याच महिन्यात संभाजी राजे रायगडावरून कलशाच्या मदतीस आले. समागमे म्हणजे दोघांनी मिळून शिर्कीयांशी युद्ध करून पलवून खेळण्यास आले. याचा साधा अर्थ असा आहे की शिर्क्यांच्या दौलतीवर कुठला मामलतदार किंवा कुठला सरदार चालून गेला नव्हता, तर डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्यान खुद्द संभाजी राजे चालून गेलेले होते. आणि मिळून म्हणजे संभाजी महाराजांचा दूत किंवा जो कारभारी आहे तो कवी कलश आहे आणि या कवी कलशांनी आणि दोघांनी जाऊन शिर्क्यांचा पराभव केला, शिर्क्यांना पळवून लावलं, त्यांचं बंड मोडलं आणि ते खेळण्यावर गेले असा त्याचा अर्थ आहे. तर मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की संभाजी महाराजांचा जो राजानं पकडलं त्याच्या आधीची 2-3 महिन्याची जर कागदपत्र तपासली तर तुम्हाला असं आढळेल की शिर्क्यांच्या पागा संभाजी राजांनी स्वतः उद्ध्वस्त केलेले आहेत. शिर्क्यांची जी काही दौलत म्हणजे अनेक दिलेली गावं जी आहेत ती गावं सुद्धा काढून घेतलेली आहेत. आणि ताराबाई कालीन पुरावा जो आहे, ताराबाई कालीन कागदपत्र जो पुरावा आमच्या डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी आपल्या कागदपत्रामध्ये दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला हे आढळेल की त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी मोकासे काढून घेतलेले आहेत, जहागिरी काढून घेतलेली आहे आणि त्यामुळे शिर्के आणि संभाजी महाराज यांच्यातलं वर्तन काय आहे हे त्यातून दिसतं. बरं, मी थोडंसं थांबवतो. संगमेश्वरला प्रभावली असं म्हटलं जायचं. तुमचं पूर्ण करा मी नंतर येतो. त्यावेळेला विठ्ठल नारायण नावाचा जमीनदार पाडली तर्फ देवळे शिर्क्यांना मिळाला म्हणून कवी कलश आणि संभाजी राजांनी त्याची खोती काढून घेतली. शिर्के आणि भोसले यांच्यामध्ये प्रभावलीमध्ये म्हणजे तेव्हाचा प्रभावली प्रांत म्हणजे संगमेश्वर
भोसल्यांनी शिर्क्यांचा मुलूक लुटून खराब केला, म्हणजे संभाजी भोसल्यांनी संभाजी महाराजांनी, हा लेखांक क्रमांक 16 आहे. तर अशी अनेक अस्सल पत्र आहेत. त्याच्यातून दिसतं की जेवढं काही लोक चित्र गुडी निर्माण करतात हे काय बरोबर नाही. बरं, आता जातीच्या मुद्द्यावर बोलाल तर मात्र मला मान्य करावं लागेल की संभाजी महाराजांचा घात करण्यामध्ये जसे ब्राह्मण कारभारी होते, तसे मराठा सरदार होते आणि तसे मुसलमान न्यायाधीश सुद्धा होते. त्याचा काही दाखला ऑक्टोबर 1684 आहे ना, ऑक्टोबर 1684 दुसरी फितुरी झाली संभाजी महाराजांच्या विरोधात. त्यामध्ये कोण होतं तर मानाजी मोरे, गंगाधर पंडित आणि वासुदेव पंडित आणि शाहूजी सोमनाथ. आणि राजे जोपर्यंत रायगडावर होते किंवा हयात होते तोपर्यंत ह्या सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. ते राजबंदी होते. पुढं प्रल्हाद निराजी, अरे जो सुरुवातीला संभाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं, त्याला संभाजी महाराजांनी आपलासा बनवला. 8-9 वर्ष त्याला न्यायाधीश मानला. तो सुद्धा औरंगजेबाला जाऊन मिळाला. आणि शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं की रायगडावरचा मुख्य न्यायाधीश महाराजांनी काजी हैदर नावाच्या एका मुसलमानाला बनवलेलं होतं. हा काजी हैदर शिवराय होते तोपर्यंत एकनिष्ठ होता, पण संभाजी राजांच्या काळामध्ये तो जाऊन मोगलांना मिळाला, औरंगजेबाला मिळाला. तर जातीच्या बाबतीत बोलाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती स्वार्थी आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या ताटात काय येतं, कुठली दौलत यासाठी लढणारे आहेत. त्यांना स्वराज्याचं काही पडलेलं नव्हतं हे आपल्याला पुन्हा पुन्हा सिद्ध होतं. अन्यथा शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचा सूर्यासारखा तेजस्वी पुत्र 9 वर्षाच्या आत कुठनं 800 किलोमीटर 800 मैलावरनं औरंगजेब येतो, त्याला पकडतो. संभाजी राजांची मिरवणूक आणि धिंड 35-36 दिवस निघते आणि या महाराष्ट्रातील कुठलाही गाव, कोणी मराठे, कोणी ब्राह्मण, 500,000 सुद्धा माणसं त्या औरंगजेबाला रोखण्यासाठी आलेली नाहीत. तर एक प्रकारे हा महाराष्ट्रच फितूर होता. आमची लायकीच नव्हती एवढ्या सूर्यपुत्राला, या एवढ्या तेजस्वी संभाजी राजांना जपण्याची. तुम्ही बोलताय तर माझ्या अंगावर काटा येतोय. खरंच या अंगाने सुद्धा तुम्ही खरं तर महाराष्ट्राला सुद्धा आरसा दाखवलेला आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. सिनेमावर जेव्हा आपण ते बघतोय त्यांच्या विरोधात झालेलं क्रौर्य असेल किंवा त्यांना जो त्याग करावा लागला इथल्या स्वराज्याच्यासाठी, हे सगळं बघताना तुम्ही म्हणताय की महाराज पकडले गेले तेव्हा मात्र त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न झालेले नाही आहेत, याचा उल्लेख सुद्धा झालेला होता, कालच्या चर्चेमध्ये सुद्धा झालेला होता. पण मग गणोजी शिर्के यांना खलनायक ठरवलं जात आहे आणि ते खलनायक ठरवलं जाऊ नये, त्यांचा काही दोष नव्हता अशी जी मांडणी एका बाजूने केली जाते, यात तथ्य आहे की ते खलनायकच होते. काय तुम्ही सांगाल? इतिहासाची पानं काय सांगतायत? इतिहासाची पानं स्वतः संभाजी महाराजांनी काढलेले आदेश, त्यांनी शिर्के प्रकरणात दिलेला निकाल आणि रायगड सोडून प्रभावलीमध्ये जाऊन त्यांनीच केलेलं एज्युकेशन, म्हणजे अंमलबजावणी आणि न्यायपत्र, या दोन्हीतला फरक बघा आणि तुम्हीच ठरवायचंय कोण नायक आहेत, कोण खलनायक आहेत ते. सर, खरं तर तुम्हाला घाई होती, तुम्हाला जायचं होतं एका कार्यक्रमाला, तरीसुद्धा आपण वेळात वेळ काढून आलात. तुम्हाला वेळ असेल थोडा वेळ तर थांबा, कारण आणखी काही पाहुणे आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. तुम्हाला शक्य असेल तर प्लीज थांबा. आपल्यासोबत इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत गणोजी शिर्केंचे वंशज दीपक शिर्केसुद्धा जोडले गेलेले आहेत. आणि आपल्यासोबत इतिहास अभ्यासक आणि प्रशांत देशमुख जे शिवव्याख्याते आहेत ते सुद्धा जोडले गेलेले आहेत. आता खरं तर मला दीपक शिर्केंनाच विचारायचं आहे, दीपकजी, ज्या प्रकारचा दावा तुम्ही करताय आणि आत्ता सरांनी जे सांगितलेलं आहे इतके सगळे पुरावे आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो दावा केलाय तो दावा टिकत नाही असं दिसतंय, कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी गणोजी शिर्के हे विरोधात होते महाराजांच्या, ही बाब सुद्धा निदर्शनास येते. बघा, आता आपण ज्या पद्धतीने सगळे दाखले वगैरे दिलेत, तर ते दाखले इतिहासामध्ये पुढे आलेत का? आणि त्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगण्यात आलंय की हे दाखले प्रमाणे राजे शिर्के
घरानं थोडंसं संशयास्पद येतंय. परंतु मला असं वाटतंय हे दाखले पुरेसे नाहीत. ज्या पद्धतीने मार्टिनची डायरी समकालीन इतिहासाचा पुरावा आहे, तो सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. आणि त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला थांबवतो दीपकजी. सरांचं असं म्हणणं आहे आणि बाकीच्या पण इतिहास तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, मार्टिनच्या डायरीचा एकच उल्लेख जर आपण मान्य केला ज्याच्यातून सिर्केंना तिथून सुटका मिळू शकते, पण त्याच्या पुढच्या पानावरती महाराजांची जी यथेच्छ बदनामी त्या फ्रान्सिसने केलेली आहे त्याचं काय करायचं, त्याला प्रमाण कसं मांडता येणार, हा त्यांचा मुद्दा आहे. मार्टिनच्या दाखल्याचं प्रमाण देत नाहीये. मार्टिनचा आता मी सांगा, जर मार्टिनचा दाखला जर चुकीचा आहे तर त्याच म्हणजे दोषी कोण? ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की आम्ही दोषी नाहीयेत, पण मला या चर्चेमध्ये पार्थ बावस्कर यांना आणायचे इतिहास अभ्यासक आहेत. पार्थजी, ज्या प्रकारची मांडणी केली जाते फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा उल्लेख करून, तुम्ही मला ती डायरी पाठवली आहे, त्या डायरीचं ट्रान्सलेशन पाठवलेलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तो उल्लेख आपल्याला ऐतिहासिक मानता येणार नाही. का नाही सांगू शकाल का? नमस्कार. फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीवरून जो महाराष्ट्रात एक नवीन वाद उकरून काढलेला आहे. गंमत बघा, फ्रान्सिस मार्टिनची डायरी एका बाजूला आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला 7 ते 8 पुरावे असं सांगतात की त्या काळामध्ये शिर्क्यांच्या बाजूनी, म्हणजे मी तर असं म्हणेन संभाजीराजांना पकडून देणं, संभाजीराजे कुठे होते हे सांगणं, हा मुद्दा गौण ठेवा काही क्षणासाठी. संभाजीराजे पकडले जाण्याच्या कितीतरी आधी काळ शिर्के हे औरंगजेबाला जाऊन मिळाले नव्हते का? मग संभाजीराजांना पकडून देणं हीच फक्त स्वराज्याची गद्दारी ठरते. एक मिनिट मला पूर्ण करू देत शिर्के साहेब मला पूर्ण करू देत, ऐकून घेण्याची तयारी ठेवा. दीपकजी, छत्रपती संभाजीराजे मुघलांना मिळाले, माझा ऐका, हा गनिमी काव्याचा भाग असू शकतो, तर राजे शिर्के सुद्धा मुघलांपाशी गेले, हा गनिमी काव्याचाच भाग आहे. मुलांकडे गेले, हा गनिमी काळाचा भाग आहे. आणि राजे शिर्केंच्या सोबत कोकणातली कुटुंब त्या औरंगजेबाला जाऊन मिळाली, त्याची नावं मी तुम्हाला सांगतो. ती सगळी लोक औरंगजेबाला जाऊन मिळाली, हा गनिमी काळाचा भाग. छत्रपती संभाजीराजे अहो राजे शिर्के साहेब, तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास नाही, संभाजीराजांच्या बद्दलची तुलना कशी करू शकता तुम्ही शिर्केंसोबत? कारण शिर्केंचा इतिहास वेगळा आहे. ऐका, राजे शिर्के साहेब, संभाजीराजांचं दिलेर खानाकडे जाणं वेगळा भाग आणि राजे शिर्केंचं औरंगजेबाकडे जाणं हा वेगळा भाग आहे, लक्षात घ्या. खरंय. तुम्ही काय बोलताय राजे शिर्के? ऐकून घ्या जरा क्षणभर मी काय सांगतो. ऐका. हा प्लीज ऐका. ऐकणार आहात का? आता बोला तुम्ही सलग बोला. ऐका. राजे शिर्केंसह, मी एकट्या राजे शिर्केंबद्दल बोलत नाहीये इथे, लक्षात घ्या. संभाजीराजे आणि शिवाजीराजे होते तेव्हा स्वराज्याचं आरमार, स्वराज्याचं सैन्य जवळपास 1 लाखाच्या जवळपास होतं. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं, आता पाटील साहेब जसं म्हणाले, टप्प्याटप्प्यानं जशी फितुरी केली ते सगळं सैन्य 30,000वरती आलेलं होतं. संभाजीराजांना पकडून ठेवण्याच्या कितीतरी आधीच कोकणातले अनेक सरदार औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते, ज्याचे साधारणतः 9 ते 10 ऐतिहासिक कागदपत्र सांगतात की राजे शिर्के कुटुंब कशा पद्धतीने औरंगजेबाला जाऊन मिळालं. बरं, हे शिर्क्यांचं जाऊ द्या, औरंगजेब स्वतः सांगतो. माझ्याकडे औरंगजेबाचं पत्र आहे, औरंगजेबानी त्या खानाला लिहिलेलं पत्र आहे, ज्यात औरंगजेब असं म्हणतो की राजा शिर्क्यांची आता संभाजी राजांबद्दलचं मत चांगलं राहिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही तिथे जा आणि त्या राजा शिर्केंची मदत घ्या, ते तुम्हाला मदत करतील, असं औरंगजेब सांगतोय, लक्षात घ्या. आणि ऐतिहासिक दाखला आहे, मी वाचून दाखवतो पत्र, औरंगजेबाचं पत्र आहे माझ्याकडे. हे बघा, मी औरंगजेबाचं पत्र वाचून दाखवतो. औरंगजेबाने असद खानाला पत्र लिहिले, त्यात तो लिहितो, मुकर्रब खानाला पन्हाळा घ्यावयास पाठवला आहे, म्हणजे ट्रान्सलेशन आहे त्याचं. त्यास पत्र लिहा आणि त्यास ताबडतोब कळवा आणि त्याने ताबडतोब तेथील जहागीरावर कंसात संभाजीवर चालून जावे. तो संभाजी रायरीहून एकटाच खेळण्यास गेला आहे, त्याचे कारण म्हणजे शिर्क्यांशी भांडण हे आहे, असं औरंगजेबाने लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. आता औरंगजेबाला कसं कळलं शिर्क्यांचं भांडण संभाजी महाराजांशी आहे? ठीक आहे, पारजी मी येतो तुमच्याकडे. विश्वास पाटील सर आहेत आपल्या सोबत, वेळात वेळ काढून ते थांबलेत. सर, संभाजी महाराजांनी जो गनिमी कावा केला, त्या गनिमी काव्यासोबत शिर्क्यांचं औरंगजेबासोबत जाणं याची तुलना होऊ शकते का, की हा सुद्धा एक अन्याय आहे? नाही, अशी कशी तुलना करता येईल? कान्होजी बाबा शिर्के हे खूप आधी 6 वर्ष, म्हणजे 1682 ला जाऊन औरंगजेबाला मिळालेले आहेत.
आणि ते कुठल्या दिवशी जाऊन मिळाले त्याची तारीख सुद्धा आहे आणि त्यांना त्याबद्दल काय काय देण्यात आलं म्हणजे 5,000 मनसब वगैरे हे सगळे पुरावे आहेत आणि त्यामुळे संभाजीराजांच्या बरोबर शिर्क्यांची अशी तुलना होऊ शकत नाही. आता ज्या अभ्यासकांनी असद खानाचं पत्र सांगितलं ते पत्र मात्र इतिहासाचा भाग आहे, खरा आहे आणि त्या पत्रावर वासी बेंद्रे, कमल गोखले, सेतू माधवराव पगडी या सगळ्यांनी भाष्य केलेलं आहे. तो असा तिथे जमीनदार आहे, तिथं भांडण झालेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, प्रशांत देशमुख सुद्धा आपल्या सोबत आहेत. मुकर्रब खान आलेला होता. बोला सर, पूर्ण करा तुमचं, मी नंतर प्रशांतजींकडे जातो. मुळात जो मुकर्रब खान जो आलेला आहे हा मुकर्रब खान मोगलांचा कोणी नव्हता, तो भागानगरचा म्हणजे आजच्या हैदराबाद स्टेट मधला कुतुबशहाचा सरदार होता आणि तो इकडे आला, कोल्हापूरला आला आणि अवघ्या 2-3 आठवड्यामध्ये त्याला एवढी प्रचंड माहिती कशी काय मिळाली. आज सुद्धा जर तुम्ही संगमेश्वरला गेला आणि तुम्हाला जर प्रचित गडाच्या खाली सोडलं, मी त्या मळ्याच्या तिवरा घाटानं गेलेलो आहे, 20 तास जवळजवळ मी चालून गेलेलो आहे. तिकडे तुम्ही गेला तर तुम्ही परत येऊ शकणार नाही असं किर्र जंगल ते आहे आणि त्यामुळे तिथल्या जवळच्या कोणीतरी माहितगार माणसांनी मदत केल्याशिवाय हा घातपाताचा प्रकार घडलेला नाही हे मात्र निश्चित. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की फितुरी झाली आहे, 100% झाली आहे, फितुरीमुळेच हे सगळं घडलं, आपण राजेंना गमावलेलं आहे. प्रशांत देशमुख आता आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, गेल्या दशकभरामध्ये तुम्ही सगळा शंभू महाराजांचा, शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास वाचलेला आहे, तुम्ही लोकांपर्यंत तो पोहोचवत असता. या फितुरीच्या संदर्भातले काय नेमके असे पुरावे आहेत जे आता फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा उल्लेख केला जातोय, एक नवा अँगल त्याला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि शिर्केंचं असं म्हणणं आहे की आमचा तर काही संबंध नाही आहे, आम्ही तर खलनायक नाहीच आहे, आम्हाला फक्त रंगवलं जात आहे. विलास, या निमित्तानं मला असं सांगायचं की गेले 10 वर्ष तू म्हटलास तर मनातली एक खंत फक्त आहे ती अगदी 15 सेकंदात मांडतो आणि मूळ मुद्द्याकडे, आणि ती त्याच्याशी संबंधित आहे. आपलं होतं काय, हल्ली माणसं इतकी संवेदनशील झालेत की स्वतःच्या जातीच्या विरोधातलं जर काही आलं तर माणसं खूप अग्रेसिव्ह होतात, मग सगळ्याच जातींची. पण आपण तटस्थपणे पाहणार आहोत का? म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालावधीत अफजल खान प्रकरणात आपण कृष्णा भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण समजतो, पण त्याच वेळेस पंताजी गोपीनाथ बोकील की ज्यांनी अफजल खानाला पायथ्याशी तिथे प्रतापगडाच्या आणलंय तोही ब्राह्मण आहे. म्हणजे एकीकडे अफजल खानच्या बाजूनं असणारा जो वकील आहे तोही ब्राह्मण आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्यासाठी बुद्धिमत्ता लावणारे गोपीनाथ पंत बोकील हे सुद्धा ब्राह्मण आहेत. म्हणजे तिथे ब्राह्मण विरोधी असं होत नाही. तसंच बाजी घोरपडे जे आहेत त्यांनी शिवाजी राजांच्या विरोधात काम केलेलं आहे किंवा बाजी घोरपडेंना शिवाजी राजांनी मारलंय. आडनाव घोरपडे जर धरलं तर मलोजी घोरपडे जे आहेत की ज्यांनी संभाजी राजांच्या पकडण्याच्या कालावधीमध्ये स्वतःचं आत्मसमर्पण केलंय. दोन्ही घोरपडे मराठी आहेत. मग एक बाजूनं आणि एक विरोधी बाजूनं. मगाशी जसं विश्वास पाटील साहेबांनी सांगितलं इतकंच काय, अफजल खानाच्या वेळेत जे 10 अंगरक्षक आहेत त्याच्यामध्ये एक सिद्धी इब्राहिम आहे. मला असं सांगायचं की आज आम्हाला जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा आमच्या अभिमानाचा विषय आहे, पण तो तटस्थपणे अभ्यासाचा विषय व्हायला हवा. आता मी या मूळ प्रकरणाकडे येतो की इथं नक्की काय झालंय. माझ्या अभ्यासानुसार मला 3च गोष्टी सत्य वाटतात की ज्या जेधे शकावलीमध्ये पण आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे कवी कलश आणि शिर्के यांचं भांडण झालंय का? तर हो, निश्चितपणे भांडण झालंय आणि कवी कलशांना पळवून लावून ते खेळण्यावर गेलेत. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे, याला तुम्ही नाकारू शकत नाही. दुसरं, संभाजीराजे रायगडावरून खाली उतरलेत का आणि ते शिर्क्यांबरोबर त्यांना म्हणजे शिर्क्यांशी त्यांनी चर्चा केली असेल, भांडण केलं असेल, काय असेल ते झालेलं आहे का? तर हो, निश्चितपणे ते झालेलं आहे. ही दुसरी गोष्ट ही सत्य आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की कलशाच्या सांगण्यावरून प्रल्हाद निराजी, सर कारकून आणि इतर काही लोकांवर संशयित म्हणून त्यांना पकडलेला आहे का? तर मी अभ्यास केला तर ही गोष्ट सत्य आहे. पण त्याच्या पुढचा अजून एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की नंतर राजांना हे कळलं असावं की यांचा दोष नाही, त्याच्यामुळे त्यांना शिक्षा केल्याची नोंद मात्र मला कुठे सापडत नाही. ही एक गोष्ट आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी अंतिमतः सत्य आहेत, याला कुणीही नाकारू शकत नाही. पण याचा अर्थ गणोजी शिर्के आणि शिर्क्यांनीच संभाजी राजांना पकडून देण्यासाठी मदत केली असेल याच्याबद्दलचा
ठाम असा कोणताही पुरावा आजही कुणाच्या हाती नाही की ज्या पुराव्यावरून आपण 100% सांगू शकतो की हो गणोजी शिर्केंनीच पकडून दिलंय. कारण आम्हाला काय होतं, येसुबाई ह्या सुद्धा शिर्केंच्याच आहेत ना, त्यांचा किती वर्षाचा त्याग आहे. बरं, अजून याची पुढची सत्य गोष्ट काय आहे तर मगाशी जे सांगितलं गेलं ते औरंगजेबानं वजिराच्या मार्फत मुकर्रब खानाला कळवलेलं आहे की संभाजीराजे खेळण्याच्या परिसरात आहेत आणि ते कमी सैन्यानिशी आहेत. बरं, हा निरोप पोहोचायच्या आतही असं म्हणतात की मुकर्रब खानाचे स्वतःचे हेर हे विजेच्या इतक्या चपळाईचे आणि खरे बोलणारे होते की त्यांनाही खबर लागली आहे. आता याच्यातली महत्वाची गोष्ट काय आहे, आमच्या मनामध्ये संशय का निर्माण होतोय, कारण या तुम्ही जर अंतर बघितलं कुठून कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर 45 कोसांचं आहे आणि याच्यातला 15-20 कोसांचा जो भाग आहे, म्हणजे विश्वास पाटील सर तर प्रत्यक्ष स्वतः ते चाललेले आहेत, हा 15-20 कोसांचा जो भाग आहे तो भाग हा इतका निबिड अरण्य आणि इतका विलक्षण असणाऱ्या पर्वतरांगा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या आहेत की या अशा पद्धतीच्या परिसरामधून वाटा शोधणं. बरं, मलकापूर आहे, पन्हाळा आहे, खेळणा आहे, संगमेश्वर आहे, या ठिकाणी मराठ्यांच्या तुकड्या डोळ्यात तेल घालून संभाजी राजांच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. सह्याद्रीवर विश्वास आहे, राजे काही बेसावध नाही आहेत इतक्या कमी सैन्याला घेऊन तिकडे जातील. म्हणजे एक निश्चित आहे या पद्धतीची कुठली वाट कुठला रस्ता कोल्हापूर मलकापूर खेळणा असेल आणि संगमेश्वर असेल यातली कुठलीही वाट पकडलेली नाहीये. कर्नल अभ्यंकर तिवरा घाटातून उतरलं असं म्हणतात, शक्यता असू शकते पण त्यालाही नक्की कोणता पुरावा नाही. एवढं मात्र निश्चित आहे की तो जो मुकर्रब खान आहे त्याचं सगळ्यात महत्वाचा आम्हाला संशय का निर्माण होतो, या ज्या वाटा आहेत या वाटा इतक्या अवघड आणि बिकट आहेत की तिथनं उतरणं आणि संभाजी राजांना परत त्यातून घेऊन जाणं याच्यासाठीच्या ज्या अत्यंतिक जलद अचूक आणि चपळ हालचाली लागतील त्या हालचाली सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये मुकर्रब खानानं केल्यातच कशा. बरोबर, हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण जे एक मला वाक्य फक्त पूर्ण करू दे, आपण याच्याबद्दल मुकर्रब खान आणि औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा याचं कौतुक करणार आहोत का आम्ही आमच्यातले गद्दार शोधणार आहोत. आम्ही जर त्यांचं कौतुक केलं आणि आम्हाला उत्तर सापडलं की हो औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा की जी युद्ध क्षेत्रामध्ये अतिशय प्रबळ होती असं जर आम्ही कौतुक केलं तर आमचे सगळे गद्दार कुणीच नाहीत असा त्याचा अर्थ होईल. आणि आम्ही जर त्याला नाकारलं तर आमच्यातलंच कुणीतरी गद्दार झालं हे आम्हाला त्रिवारपणे सत्य मानावं लागेल. शेवटी फक्त इंद्रजित सावंतांचं जे शेवटचं त्यांनी जे मांडलंय त्याच्याकडे लक्ष करून चालणार नाही की मार्टिन आम्हाला काय सांगितलंय की आम्ही नव्या अंगाने शोध सुरू करायचा का. मग माझं म्हणणं आहे की शोध मग तो कोणत्या का दिशेनं जाईना आम्हाला तटस्थपणे सगळ्या शोध घेता येणार आहे का. माझा वेळ कमी आहे माझ्याकडे. हा ठीक आहे, प्लीज हा प्लीज मला पारजी तुम्ही बोला मार्टिन बद्दल. आता तुम्ही जे म्हणालात ना की इंद्रजित सावंतांनी नवीन शोध घेण्याला जागा उपलब्ध करून दिलेली आहे. इंद्रजित सावंतजींचे 2 स्टेटमेंट्स मी आता ऐकले. त्याच्यात पहिला रोख त्यांचा अण्णाजी दत्तोंकडे आहे आणि दुसरा रोख तर त्यांच्याही वडिलांकडे. आता तुम्ही एक गोष्ट बघा, सर्वसाधारणपणे अण्णाजी दत्तो त्या काळात हयात नाहीत, त्यांना जाऊन किती वर्ष झालेली आहेत याचा रोख. मग ब्राह्मण सरकारकून असे किती उरलेत संभाजी महाराजांच्या अवतीभोवती ज्यांच्याकडे मार्टिनचा रोख आहे. मग एकटा जो ब्राह्मण त्यांच्या जवळचा आहे तो एक कवी कलश आहे. मग कवी कलशाकडे रोख द्यायचा का असं म्हणायचंय का त्यांना. गंमत बघा, ब्राह्मण सरकारकून असे फार पद्धतीचे संभाजी महाराजांच्या अवतीभोवती उरलेलेच नाहीयेत ना. गंमत अशी आहे की त्या काळामध्ये एक एक माणसं औरंगजेबाला जाऊन फितूर होत आहेत. आणि सगळ्यात प्रायमरी बेसिक मुद्दा यामध्ये असा आहे की संभाजी महाराजांना पकडून देणं हीच फितुरीची सीमा आपण समजतो का. औरंगजेबाला स्वराज्याच्या विरुद्ध जाऊन मिळणं ही फितुरी नाहीये का. आता तुम्ही जो उल्लेख केलात ना इथे की जसा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी एका बाजूला आणि पंताजी बोकील एका बाजूला, तसं महाराजांच्या घरातलं उदाहरण आहे. सोयराबाई राणीसाहेब संभाजी राजांच्या विरुद्ध आणि त्याच्यानंतर आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते संभाजी राजांच्या बाजूनी. बरोबर. याचा अर्थ असा आहे की आजचा महाराष्ट्र
हा जाती पलीकडे जाऊन निष्पक्षपातीपणे इतिहासाकडे बघायला तयार नाही. शिर्के घराण्याच्या अस्मिता इतक्या तीव्र होण्याचं काहीच कारण नाही. शिर्के घराण्यांनी असं म्हणायला हवं की आम्ही ज्या पद्धतीने हंबीरराव मोहित्यांनी संभाजी महाराजांची बाजू घेतली, आम्ही त्या पद्धतीने इतिहासात काय घडलं असेल जाऊ दे, आजचे शिर्के हे 100% शंभू राजांचा आदर करतात. इतिहासात आमच्या पूर्वजांकडून काय घडलं असेल याच्याबद्दल आम्हाला वाद करायचा नाही, पण आजचे शिर्के हे संभाजी राजांच्या इतिहासाबद्दल आदर बाळगू नयेत, आदर व्यक्त करू नयेत, अशी भूमिका घ्या ना तुम्ही. मी विचारतो दीपकजी खरं तर तुम्हाला अभिमान सुद्धा संभाजी महाराजांचा, म्हणजे ते जसं म्हणतायत. हा शिर्के आणि भोसले छत्रपती हॅलो हा बोला. हा शिर्के घराणे आणि छत्रपती घराण्याशी छत्रपती शिवरायापासून ते आतापर्यंत 12-13 सोयरिके आहेत. कुठल्याही सोयरिकेमध्ये कधीच आम्ही सगळ्या गोडीगोवाने सगळ्या व्यवस्थित एक दुसऱ्याची सोयरिकी चालू आहेत. आमचे संबंध सोयरिक किंवा नातेसंबंध चांगले चालू आहेत. आणि छत्रपती संभाजीराजांना पकडून सुद्धा त्या लगेच त्यांच्या मुलांशी आमची मुलगी शिर्के घराण्याची त्यांना दिली. याचा अर्थ असा होतोय की तिथं लगेच संशयाचं वातावरण नाही त्या समकालीन. दुसरी गोष्ट, आम्ही पुरातन विभागामध्ये ज्यावेळेस आम्ही दाखवलं की आम्ही माहिती अधिकारामध्ये काढलं की मग कशा पद्धतीने आपल्याकडे काही पुरावा आहे का, तर भारतीय पुरालेखन संचालन आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांनी साफ नकार दिले का असा कुठलाही पुरावा आमच्याकडे नाहीये. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही सगळे आता बघा, आम्ही इतिहास अभ्यासक नाहीयेत, बाकी सर्व देशमुख साहेब झालं, बावस्कर साहेब, पाटील साहेब हे सगळे इतिहासाचे अभ्यासक आहेत, परंतु यांच्याशी मी इतिहासात डिबेट करू शकत नाही. ते खूप मोठे त्यासाठी अभ्यासक आहेत, ते संशोधक आहेत. पण मला एवढं सांगायचंय, आताच्या ज्या पद्धतीने चित्रपटात खलनायक म्हणून दाखवलाय, खऱ्या अर्थाने ते समाजात विष पेरणारं ते निर्माण करणार आहे. आणि आताच्या आम्हाला पिढीला शंकेचं निरसन मी करतो. 1-2 मिनिटं थांबा, मी तुमच्या शंकेचं निरसन करतो. चित्रपटामध्ये ऐका, एखादी गोष्ट जेव्हा स्क्रीनवरती दाखवली जाते, मी स्वतः अनेक लघुपटांसाठी लेखन केलेलं आहे, ऐतिहासिक लघुपटांबद्दल मी लिहिलेलं आहे. एखादी गोष्ट जेव्हा मोठ्या स्क्रीनवर दाखवली जाते शिर्के साहेब, तेव्हा एक 8 ते 9 पुराव्यांची छाननी केली जाते. मी काही उतेकरांच्या बाजूनी किंवा सिनेमाच्या बाजूनी बोलतोय अशातला भाग नाही, गैरसमज करून घेऊ नका. पारजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा साहेब. पारजी, याच महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी गोष्टी आहेत ज्या संभाजी महाराजांच्या बदनामी करणाऱ्या नाटक कलाकृती निर्माण झाल्या, त्याच्याबद्दल पण बोलायला हवं ना. मग त्यांनी कशाच्या आधारावर लिहिलं? कुणी कशाच्या आधारावर लिहिलं? काय म्हणताय तुम्ही? या सगळ्या गोष्टी कशाच्या आधारावर लिहिल्या गेल्या? बदनामीच्या. मी तेच सांगतोय तुम्हाला. चित्रपटात आलं म्हणजे ते खरं असेलच असं नाही, पण चित्रपट उद्या इतिहास म्हणून समोर येईल ना. चित्रपटामध्ये ठीक आहे, एक जण, वेळ संपला माझा. दाखवलं जातं ते 8 पुराव्यांच्या बाजूने दाखवलं जातं, हे लक्षात घ्या. चित्रपट हा काही न्यायदानाचा तराजू नाहीये. चित्रपटात त्या संशोधकांना जर असं कळलं असेल की 8 पुरावे एका बाजूने, त्या संशोधकांनी कशा पद्धतीने मांडणी केली यावरती ऐतिहासिक चर्चा होऊ शकते ना. नाही कोण म्हणतंय? हा शेवटची कमेंट पाटील सर, शेवटची कमेंट. विशिष्ट घराण्याला टार्गेट करणं अयोग्य आहे, ते अन्यायकारक आहे. ठीक आहे, राजे शिर्के घराणा कधी अन्याय सहन करणार नाही. बरं ठीक आहे. हा पाटील साहेब प्लीज, शेवटची कमेंट, वेळ संपला माझा. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा राहतोय की आमचे मित्र देशमुख म्हणाले तसे औरंगजेबाची गुप्तचर यंत्रणा मोठी होती, पण त्यापेक्षा शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची गुप्तचर यंत्रणा मोठी होती. ते खेळण्यावरून डायरेक्ट कराडवरून का गेले नाही, तर असा धोका होण्याची शक्यता आहे, त्यांना माहिती होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संगमेश्वरात महाराज का थांबले होते, तर अर्जुजी यादव आणि गिरजोजी यादव या दोघं जण एक खटला घेऊन आलेले होते. ह्या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी अनेक किल्ले बांधलेले होते. तो खटला लांबच चाललेला होता आणि त्याचा निर्णय देणं आवश्यक होतं. म्हणून रात्री सगळी फौज मार्गाला लागली आणि संभाजी महाराजांनी, मी ते नाट्यमयरित्या सांगितलंय पण त्याचं सार तेच आहे. संभाजी महाराज येसूबाईंना म्हणतात की अगं, दारात जर न्यायासाठी याचक आला तर त्याला बाजूला ढकलून जाईल तो राजा कसला. आणि म्हणून थोड्या वेळासाठी ते थांबले होते आणि न्यायदानाचं काम चालू असतानाच त्यांच्यावर घाला आला.
तर संभाजी महाराज हे सतर्क होते हे लक्षात ठेवा. आणि संभाजी महाराजांनी स्वतः आदेश काय काढले आणि ते इम्प्लिमेंट स्वतः कसे केले तलवारीनं हे विसरू नका. आणि फार लांबचे पुरावे शोधू नका असं मला वाटतं. आणि जाती जातीमध्ये कृपया तेढ बांधू नका. सर्व जाती. तुम्ही हा मेसेज खूप महत्वाचा दिलेला आहे. या चर्चेच्या मधून एक चांगला सार निघाला की आज या इतिहासाकडे आपण बघताना खरं तर जाती अंगानं बघू नये. खूप खूप धन्यवाद आजच्या या चर्चेसाठी आपण आलात. खरं तर खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आपण कालच्या चर्चेनंतर त्याचा पुढचा भाग म्हणून आज चर्चा घेतलेली आहे. कारण आपण पुढे जाता आलं पाहिजे, वेळेची मर्यादा दररोज असते. पण आज आपण अतिशय सडेतोड आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल मी सगळ्या पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तर आता छावाच्या निमित्तानं निर्माण झालेला हा सगळा वाद, ऐतिहासिक तथ्य, इतिहास अभ्यासकांचं मत, या सगळ्यातून तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचली, जो इतिहासाची काही पानं पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. आज या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.